समान होऊ दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमू दे, देश कार्य विरमू दे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. दादाराव परमार्थ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचलित असलेलं एक संस्कृत सुभाषित आहे. त्याचा आशय असा आहे की अ ते ज्ञ या वर्णमालेत एकही अक्षर असं नाही की जे पवित्र अशा मंत्रात गुंफता येणार नाही. अशी एकही वनस्पती नाही की ज्यात औषधी गुण नाहीत. समाजात संपूर्ण निरुपयोगी अशी व्यक्तीच नसते. तथापि सर्वांना कौशल्यानं एकत्र आणणारा, गुण हेरणारा मात्र दुर्मिळ असतो. अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी एक होते संघ संस्थापक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. संघटना आणि संयोजन त्यांच्या नसानसात भिनलं होतं. ज्या व्यक्तीचा काहीच उपयोग होणार नाही अशी व्यक्ती त्यांना दिसलीच नाही म्हणा ना. ते एक परीसच होते. त्यांच्या ध्येयनिष्ठ जीवनाच्या प्रभावामुळं वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आजन्म प्रचारक झाली आणि त्यातलीच एक विलक्षण व्यक्ती म्हणजे दादाराव परमार्थ. दुर्दैवानं संघ संस्थापकांप्रमाणेच तेही वयाच्या 50शीतच इहलोक सोडून गेले. मी स्वानुभवातून सांगू शकतो की कुणालाही दादाजींच्या आयुष्याचं अनुकरण करणं कठीणच नव्हे तर जवळजवळ अशक्य आहे. लौकिक बंधनांच्या पलीकडे गेलेले काही सिद्धपुरुष आपण पाहतो, ऐकतो. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं, सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे गेलेल्यांना कसला आलाय विधिनिषेध. त्यांना म्हणतात अवधूत. दादाजींना आपण संघ अवधूत म्हणू शकतो. त्यामुळंच ते सुद्धा अवधूताप्रमाणेच अनुकरणीय आहेत. या लेखात त्यांच्या जीवनातले काही प्रसंग तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मी मुख्य शिक्षक झालो. दादाजींच्या बैठकीत बसायची संधी मिळाली. सदैव कशाच्या तरी शोधात असलेले डोळे, हलणारी मान आणि विस्कटलेले केस असलेला त्यांचा तो चेहरा मला अजून आठवतो. धोत्राच्या काठाला वारंवार चष्मा पुसण्याची त्यांची ती सवय. मधूनच नजरेला नजर देत प्रश्न विचारत. शाखा कार्यवाहाला त्याने विचारलं, उपस्थिती कमी का झाली? उत्तर आलं, रेनी सीझन. ताबडतोब रिझनवर अर्थपूर्ण श्लेष साधत दादाजी म्हणाले, देर इज नो रिझन इन युअर सेइंग दॅट सीझन इज द रिझन फॉर द डिक्रीज ऑफ ए ब्रांच. देशाच्या फाळणीचे दिवस होते. एक काँग्रेसी नेता म्हणाला होता, पार्टिशन इज अ सेटल्ड फॅक्ट. आम्हा विद्यार्थ्यांपैकी एकानं दादांना विचारलं, दादाजी, इज पार्टिशन अ सेटल्ड फॅक्ट? त्या काळात आमच्यासारखे विद्यार्थी अतिशय व्यथित झाले होते. दादाराव उत्तरले, यू आर नॉट सेटल्ड टू इट. इट्स नॉट. इफ यू आर, इट इज. आर यू? आम्ही नकारार्थी मान हलवली. जानेवारी फेब्रुवारीचे दिवस होते. परीक्षा जवळ येत होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बैठक होती. क्रमाक्रमानं परिचय चालला होता. संघस्थानावर नियमितपणे उपस्थित राहण्यावरून बोलणं चाललं होतं. नियमित नसणाऱ्यांना त्यांचा प्रश्न होता, आर यू इरेग्युलरली रेग्युलर और रेग्युलरली इरेग्युलर? बैठक संपल्यावर या उद्गाराचं चिंतन करणं, त्याच्यावर विचार करणं
हे आमचं काम होतं आणि त्यांचा मुद्दा विस्तारानं समजावून सांगणं हे प्रचारकाचं काम होतं. त्याच बैठकीत घडलेला प्रसंग सांगतो. माझ्या शेजारी बसलेला मुलगा माझा जवळचा मित्र होता आणि शाखेवर तो कमी वेळा उपस्थित असायचा. दादाजींचा प्रश्न आला, आर यू रेग्युलर इन शाखा? माझा मित्र म्हणाला, नाही. दादाजी म्हणाले, का? मित्र म्हणाला, देर इज एक्झामिनेशन. ताबडतोब प्रत्युत्तर आलं, इफ यू कम टू शाखा यू विल पास, इफ विल नॉट यू विल फेल, सिट डाऊन. यानंतर गंभीर मौन. परिचय कार्यक्रम पुढे चालू राहिला. मला वाटलं आता त्याची माझी मैत्री संपली, पण झालं उलटच. दुसऱ्या दिवसापासून तो वेळेआधीच शाखेवर हजर राहू लागला. 3-4 दिवसांनी मी त्याला विचारलं, काय रे बाबा, परिस्थितीत एवढा बदल? त्यानं उत्तर दिलं, अरे दादाजी आहेत ब्रह्मचारी. ब्रह्मचार्याचा शब्द खराच ठरायचा. शाखेवर नाही उपस्थित राहिलो तर त्यांचा शाप लागेल ना मला. दादाराव परमार्थांच्या कार्यशैलीबद्दल अंदाज करणं फारच कठीण होतं, परंतु ते शिस्तीचे भोगते होते. सदैव कार्यातच तत्पर राहणं हाच त्यांचा जीवनधर्म होता. 1943 मध्ये तिरुचिरापल्लीला संघ शिक्षा वर्ग होता. सूत्रसंचालनाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रातून आलेल्या तरुण प्रचारकांवर होती. विश्रांती न घेता त्यांची 1 महिना सतत धावपळ चालली होती. वर्ग संपल्यावर मदुराईला आणि रामेश्वरला जाऊन दर्शन घ्यायचं आणि मग नागपूरला परतायचं, असं त्यांनी आपसातच चर्चा करून ठरवलं. ही गोष्ट दादाजींना समजली, पण ते गप्प राहिले. समारोप झाल्यावर ते चेन्नईला रवाना होणार होते. त्या काळी आरक्षण वगैरे असा काही प्रकार नव्हता. गाडी प्लॅटफॉर्मला लागल्यावर लगेच काही तरुण प्रचारकांनी आतमध्ये शिरून दादाजींच्या बसण्याची व्यवस्था केली. गाडी सुटायची शिट्टी वाजताच दादाजींनी खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि हातातली वेताची छडी फिरवत ते म्हणाले, नो मदुराई, नो रामेश्वरम, बॅक टू युअर पोस्ट. आणि त्यांनी मान आत घेतली. गाडी सुटलीच होती. प्रचारकांचे चेहरे बघण्यासारखे झाले. सगळेच्या सगळे आपापल्या कामाच्या ठिकाणी गेले. 1944 मधली आणखीन एक घटना सांगण्यासारखी आहे. नागपूरहून आलेला प्रचारक पोटदुखीच्या विकारामुळे परत गेला आणि थोड्याच दिवसात एर्नाकुलमची शाखा बंद पडली. 2-3 महिन्यानंतर दादाजी तिथे गेले. 3-4 मुख्य स्वयंसेवकांच्या घरी जाऊन त्यांनी एक बैठक बोलावली. बैठकीला उपस्थिती चांगली होती. ते पाहून दादाजी म्हणाले, I have seen a few shakhas with very few swayamsevaks. But there are a good many swayamsevaks without a shakha. Very queer, very strange. प्रत्येकाची विचारपूस करत परिचयाचा कार्यक्रम सुरू होता. मध्येच एका स्वयंसेवकाला दादाजींनी विचारलं, Why did your shakha stop? परतलेल्या प्रचारकाचा आजारपण, त्याचं परत जाणं, त्याच्या जागी दुसऱ्या एखाद्या प्रचारकाची आवश्यकता, या सर्व गोष्टींची मनाशी जुळणी करत आपल्या तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये तो म्हणाला, वी वॉन्ट अन आउटसाइडर. बंदुकीतून गोळी सुटावी तसं दादाजींनी विचारलं, शॅल आय सेंड अन इंग्लिशमन, ए फ्रेंचमन, ए जर्मन, और शॅल आय सेंड स्पॅनिश? नो आउटसाइडर, एव्हरीबडी इनसाइडर. शाखा इज फॉर यू, ऑफ यू, बाय यू. वेअर देर इज ए स्वयंसेवक, there shall be a shakha. No swayamsevak without shakha. No shakha without swayamsevak. आमच्यातल्या एका मिश्किल स्वभावाच्या स्वयंसेवकानं त्याच दिवसापासून शाखा पुन्हा सुरू केली. नंतर दादाजींची नक्कल करत म्हटलं, इन हिज वर्ड्स देर इज लॉजिक ॲज वेल ॲज मॅजिक. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण. समिधामय ही
काया साधन भावे जीवन यज्ञ समर्पण।